नेहमी बाजारामध्ये मिळणारा भाजीपाला हा प्रत्येक ऋतूमध्ये खायला मिळते. पण पावसाळ्यात मिळणाऱ्या ज्या रानभाज्या असतात ना, त्याची चवच मोठी भारी असते. रानभाज्या म्हटलं की अगोदर तोंडाला पाणी सुटते. रान जसं हिरवं असतं ना, तसंच ही भाजीसुद्धा बनल्यानंतर हिरवी कंच असते आणि बनवायची म्हटलं तर अगदी सरळ आणि सोपी. बाकी काही नाही राहिलं तरी चालेल, मात्र झणझणीत फोडणीला मोहरी, जिरे, लसूण तर पाहिजेच. तर या भाजीचे नाव आहे धानभाजी. धानभाजी म्हटले की धान नाही बरं, ते धानासारखीची फुलं असतात ना, म्हणून त्याला धानभाजी म्हटले जातात. रानभाज्या म्हटलं की पावसाळ्यामध्ये आपल्याला खायला मिळते. तर प्रत्येक रानभाजीची प्रत्येक जणांनी चव घेतली पाहिजे. तर बघा इथे छान मी मोहरी आणि जिरेची फोडणी टाकून छान भाजी बनवली. इथे कांद्याची काही आवश्यकता नाही. मला तर वाटते प्रत्येक भाजीला लसणाची फोडणी दिली तर अतिउत्तम आणि टेस्ट पण खूपच भारी. चला तर मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय.